आणि या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला, रेल्वे वाहतुकीपाठोपाठ रस्ते वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलाय। ठाणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या मुख्य बस डेपोमधून सकाळी बसेस सुटल्यात, मात्र अद्याप बसेस परत आल्या नाहीयेत आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। इथे अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत। याचा आढावा घेतलाय हितेश पांचाळे यांनी। काल मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आपल्याला दिसून आलेलं आहेत आणि त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक असेल तसेच अनेक जे रेल्वे स्थानकावर आहे त्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे अनेक जे ट्रेन्स आहे ते उशिराने धावत होत्या आणि त्यामुळे जे रस्ते वाहतूक आहे त्या रस्ते वाहतूकमध्ये देखील मोठा फटका देखील प्रवाशांना पडलेला आपल्याला दिसून येत आहे। मी सध्या आहे ठाण्यातील एसटी बस डेपो या परिसरामध्ये। जर आपण पाहिलं की या एसटी बस स्थानकावर जे बोरीवली असेल, मीरा भायंदर असेल, पालघर असेल, जव्हार असेल, वाडा असेल, त्या ठिकाणी जे जाणारे जे लांब पल्ल्यांच्या बसेस आहे त्या बसेस सकाळी गेल्या होत्या आणि ते अजूनपर्यंत आल्या नसल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात इथे जे एसटी डेपो आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। तर रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। ठाणे बस स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। इकडून सकाळी गाड्या रवाना झाल्या, मात्र गाड्या परत आलेल्या नाहीयेत, त्यामुळे अनेक प्रवासी हे गाड्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध